सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। ढाक, टिश्यू, पलाश, पळस अशा नावाने ओळखलं जाणारं झाड हे पळसाचं झाड, ज्याची ही अशा प्रकारची आपण फांदी तोडून चावून ब्रशसारखी करून दातून केल्याने आपल्याला मधुमेह तसेच ज्या व्यक्तींना वारंवार तहान लागते या रोगामध्ये आरामदायक असं हे पळसाचं झाड। त्याचबरोबर त्याने दात स्वच्छ होतात व दाताला बळकटपणा सुद्धा या ठिकाणी येत असतो। अगदी पूर्वीपासून आपले जे पूर्वज होते हे या दांडीने ब्रश करत होते व एक निरोगी राहत होते। त्याचबरोबर पळसाच्या झाडापासून पूर्वी दोऱ्या तयार करायचे। त्याचबरोबर पळसाचे जे फुलं होते त्या फुलांचा रंग खेळण्यासाठी होळीच्या वेळेस उपयोग करत होते। त्याचबरोबर पळसाच्या ज्या बिया असतात त्या बिया उष्णता कमी करणाऱ्या असल्यामुळे त्याचा उपयोग या ठिकाणी केला जात होता। गाईच्या वासराला जर दस्त लागले, संडास लागली तर त्यासाठी सुद्धा या बियांचा वापर या ठिकाणी केला जात होता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे गाई व बैलांना जे गोठा असायचा तो पळसाच्या झाडाच्या फांद्यापासून तयार केलेला या ठिकाणी असायचा। असं हे पळसाचं झाड